अंदाजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासहित पावसाचा अंदाज आहे। काही भाग असे पण आहेत की त्या ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही, पण आता राज्यामध्ये पावसाचा अलर्ट नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढू शकते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहण्याचं काम करणार आहोत। नेमका अंदाज आता काय जाहीर झालेला आहे, अंदाजामध्ये नेमकी काय माहिती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण कसं राहील आपण पुढच्या 3-4 दिवसाची देखील माहिती काही मॉडेल्सनुसार तर आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वाची हवामानाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर बघा आता राज्यामध्ये आपण पावसाचं वातावरण नेमकं कोणत्या भागात कसं राहील, कोणत्या भागात पावसाचा जोर आज राहणार आहे आणि रात्रीला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागामध्ये जास्त असेल ती देखील माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं आता फक्त काम करा। तर चला संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहू। बघा सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला मॉडेल्सनुसार आजची परिस्थिती जर बघायला गेलं तर आज आपल्याला पावसाचं वातावरण हे सर्वाधिक बघायला इकडे मिळत आहे। तो म्हणजे सांगलीचा भाग असेल, साताऱ्याचे भाग असेल, या भागांमध्ये आपल्याला मॉडेलनुसार जास्त पाऊस पाहायला मिळत आहे। बघा एकंदरीत विचार केला तर आज रात्रीला देखील बऱ्यापैकी पाऊस इकडे आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो। सांगली जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून तुरळक भागात पावसाची दमदार शक्यता आहे। त्यानंतर बघा आपण जर मॉडेलनुसार विचार जर केला तिकडे जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पुण्याच्या एकदम दक्षिणेकडील भागापासून आपल्याला पावसाची तीव्रता थोडीशी जास्त बघायला मिळणार आहे। पुण्याच्या भागापासून ते इकडे आपल्याला कोल्हापूरपर्यंत, सांगलीपर्यंत, साताऱ्यापर्यंत चांगला जोर इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। मॉडेलनुसार या भागामध्ये चांगली व्याप्ती आपल्याला पावसाची दिसून येत आहे। आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पाऊस दिसून येत आहे। बऱ्याच भागांमध्ये पावसाची व्याप्ती ही रात्रीला चांगली आपल्याला पाहायला मिळेल। बघा आता मॉडेलनुसार पाहायला गेलं इकडे आपण पाहत आहोत यामध्ये मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, दिवसभर पाऊस झाला नाही तरी रात्री पावसाचं वातावरण सक्रिय होईल। मागच्या 2 दिवसापासून आपण बघत आहोत रात्रीला पाऊस तीव्र जोर धरत आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर याची व्याप्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येत असून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाची दमदार हजेरी रात्री मराठवाड्यात पण बघायला मिळणार आहे। बघा आता मराठवाड्याची परिस्थिती सध्या चांगली दिसत आहे, पण बघा हा पाऊस सर्वत्र आहे का तर नाही, तुरळक ठिकाणी आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, एकाच दिवशी सर्व भागामध्ये नाही किंवा 2 ते 3 तासातच पूर्ण एखाद्या जिल्ह्यात हा पाऊस होणारा नाहीये, कारण अजून मान्सून बऱ्यापैकीकडे मराठवाड्याकडे आलेला नाहीये, विदर्भापर्यंत आलेला नाहीये। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। तर चला मग पावसाचा जोर पुढच्या 2 ते 3 तासात कोणत्या जिल्ह्यात वाढेल, कोणत्या जिल्ह्यात पावसाची जास्त शक्यता आहे, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। आणि तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालाय का, पाऊस झाला असेल तर हो म्हणून सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये प्रयत्न करू। तर चला सविस्तर अंदाज आता पाहूयात। तर बघा आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात आधी काय करूयात, मॉडेलनुसार आता आपण काही मॉडेल देखील वापरत असतो। यामध्ये जर विचार केला तर आता हे मॉडेल आहे IMDचं मॉडेल। बघा यामध्ये आपल्याला जी आहे ती पावसाची परिस्थिती अशा पद्धतीने दिसत आहे। यामध्ये दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठं म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पावसाचं क्षेत्र आपल्याला इकडे अरबी समुद्रामध्ये दिसत आहे, जो की आपल्याला कोकणाच्या लगतच्या भागामध्ये, त्यानंतर गोवा साईडचा लगतचा जो भाग आहे याच्या साईडला एक खूप मोठं तीव्र क्षेत्र आहे, ते म्हणजे पावसाचं हे अरबी समुद्रामध्ये आहे। त्यानंतर इकडे बंगालचा उपसागर आहे। बघा आता हे बंगालच्या समुद्रामध्ये आपल्याला एवढं काही जास्त असं वातावरण सध्या दिसत नाहीये, म्हणजे या ठिकाणी मीडियम स्वरूपाचं वातावरण बंगालच्या समुद्रामध्ये आहे। तर अरबी समुद्रामध्ये मुसळधार स्वरूपाचं ते अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाचं हे वातावरण आहे। आता हे वातावरण बघा पूर्ण महाराष्ट्राकडे आलं नाही, जर हे वातावरण पूर्ण महाराष्ट्राकडे येत होतं, मराठवाड्याच्या थोडंसं उत्तरेकडील पण आलं असतं तर यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप चांगला पाऊस झाला असता। आता शेतकऱ्यांच्या
शेतकऱ्यांची पेरणी करण्यासारखी ओल आपल्याला जमिनीत दिसून आले असते. पण बघा आता हे वातावरणाचं हे जे वादळी क्षेत्र आहे हे आपल्याला मराठवाड्याकडे इकडे तिकडे जास्त प्रमाणात येतानाच दिसत नाही, पण याच्यामुळे काहीसा पावसाचा प्रभाव हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणून येणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात पावसाची शक्यता ही आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगल्या स्वरूपाची बघायला मिळणार आहे. मग चला कोणत्या भागांमध्ये पाऊस हा चांगला राहणार आहे, कोणत्या भागात आज पाऊस राहील, पुढच्या 2 तासात कोणत्या ठिकाणी पावसाचं वातावरण जोरदार स्वरूपात राहील आणि आज रात्री कोणकोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, आता त्या संपूर्ण जिल्ह्यांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे ती देखील आपण बघूयात. नेमका पाऊस आज कुठे सुरू झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस जाऊ शकतो, या संदर्भातील देखील एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी आपल्याला आता वादळी परिस्थिती देखील इकडे समुद्रामध्ये दिसून येत आहे. तर बघा आता पावसाचा विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात कालच्यापेक्षा आज थोडीशी परिस्थिती बऱ्यापैकी दिसत आहे. बऱ्याच भागांमध्ये ढगांचे वातावरण आपल्याला जे कालच्यापेक्षा थोडीशी ढगांची दाटी दिसून येत आहे, जे की पावसासाठी आहेत. त्यानंतर काही बदल देखील आहेत. तर बघा आता या ठिकाणी बहुतांश भागात आपल्याला इकडे व्यापल्याचं पावसाने दिसत आहे, तो म्हणजे विटा साईडचा, कराड साईडचा. बघा ज्या IMDच्या मॉडेलने अंदाज दिलेला होता, ज्याप्रमाणे सांगलीमध्ये जास्त पावसाचा अलर्ट आपल्याला दिसत होता, त्याप्रमाणे सध्या तर इकडे परिस्थिती दिसतच आहे. सांगलीच्या बहुतांश बऱ्यापैकी भागांमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण हे पाहायला मिळत आहे. यामध्ये फक्त सांगलीच नव्हे तर आसपासच्या एरियांमध्ये पावसाचं वातावरण देखील वाढण्याचा अंदाज आहे. बघा एकंदरीत पाहायला गेलं तर सांगली, कोल्हापूर, अथणीचा भाग आहे, या ठिकाणी पावसाचा तीव्र जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता सध्या स्थितीला कराड, विटाच्या भागांमध्ये याच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. काही भाग राहिले असतील त्या ठिकाणी थोड्या वेळात पावसाचं आगमन होईल. येत्या 2 तासात रत्नागिरी जिल्ह्यात हाय अलर्ट पावसाचा बघायला मिळेल. तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्वात मोठा अलर्ट पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, कोल्हापूरच्या साईडच्या भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी बघू शकता जोरदार पाऊस सध्या सुरू झालेला आहे. रत्नागिरीच्या भागांमध्ये सध्या तुफान स्वरूपाचं पावसाचं वातावरण, वादळी वातावरण सध्या सुरू आहे. आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे तर चला त्या आपण जिल्ह्यांची नावं सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण आणखीन वाढण्याचा अंदाज आहे ती पण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर बघू शकता या ठिकाणी पुढच्या काही तासांमध्ये जामखेड किंवा बार्शीच्या आसपास वातावरण वाढण्याचा एक अंदाज आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये जामखेड असेल, त्यानंतर इकडे केज दक्षिणचे भाग असतील, त्यानंतर आसपासचा बार्शी, धाराशिवचा भाग असेल. या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये पावसाचं वातावरण हळूहळू हे सक्रिय होऊ शकतं. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं वातावरण हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळण्याचा एक अंदाज आहे. एवढंच नाही तर इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूरच्या भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर इकडे आपल्याला माजलगाव, परभणीच्या साईडला आपल्याला या ठिकाणच्या तुरळक भागांमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती हे जे ढग दिसतात हे ढग देखील पावसासाठी पोषक असणारे ढग आहेत. यामध्ये फक्त वातावरण बनणं बाकी असून यामधून जर वातावरण बनणं सुरू झालं तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल. खूप मोठ्या व्याप्तीचे हे ढग आहेत. यानंतर सध्या नांदेडमध्ये पावसाचा आगमन झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात आज पाऊस राहणार तर आहे, सध्या पण सुरू आहे. बघा या ठिकाणी नांदेडच्या मेन शहरामध्ये, मेन सिटी भागामध्ये पावसाला चांगली दमदार सुरुवात झालेली आहे. विजांच्या कडकडाटामध्ये त्याच्या आसपासच्या भागात पाऊस सुरू आहे. यानंतर अर्धापूर, बसमतच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे किंवा काही भागात सध्या सुरू पण असेल. मोठा अलर्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा आता तुम्हाला सांगतो, पूर्णा, नांदेड, भोकर, त्यानंतर हिमायतनगर, उमरखेड, औंढा, यानंतर परभणी पूर्व साईडचा जो भाग आहे मोठ्या प्रमाणात वातावरण चांगलं पोषक बनलेलं आहे. वातावरणामध्ये आपल्याला पोषकता दिसून येत आहे. आणखीन पावसाचा जोर या ठिकाणी वाढू शकतो कारण आसपासच्या एरियांमध्ये पोषक हे आपल्याला वातावरण पाहायला मिळतं आणि जे ढग आहे एकदम पावसासाठी अनुकूल असे ढग आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि यांची व्याप्ती देखील चांगली राहू शकते असा एक अंदाज पण आहे. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची तीव्रता, व्याप्ती ही आपल्याला दिसून येणार आहे. तर चला आणखीन कोणत्या जिल्ह्यात पाऊस हा जोरदार स्वरूपात पडू शकतो आणि पुढच्या 2 ते 3 तासात कुठे अलर्ट आहे आणि आज रात्रीला आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस राहील या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता बघण्याचं काम करू.
तर बघा या ठिकाणी आता मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर मोठी तीव्र पावसाची परिस्थिती आपल्याला इकडे लातूरच्या भागाकडे पण बघायला मिळत आहे। बघा लातूरमध्ये पावसाचं आगमन चांगलं आपल्याला जोरदार बघायला मिळेल। लातूरच्या उदगीरच्या साईडच्या देखील भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण हे आता निर्मित झालेलं बघायला मिळत आहे। त्यानंतर बघा एकंदरीत परिस्थिती पाहायला गेली तर धाराशिव जिल्हा असेल, धाराशिवच्या देखील बहुतांश भागांमध्ये चांगलं वातावरण राहील। बघा आता लातूर जिल्ह्यातील जो उदगीरचा भाग आहे, उदगीरला पावसाचं वातावरण पोषक आहे। उदगीरला पुढच्या 2 तासात पाऊस दाखल होऊ शकतो। विजांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी पावसाचं आगमन होईल। धाराशिवच्या भागात पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। आज रात्री धाराशिव जिल्ह्यात पण पावसाचं आगमन आहे, मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार राहील। एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पाऊस तुरळक ठिकाणीच आहे, म्हणजे असं नाहीये की पाऊस आला म्हणजे एकदमच पूर्ण तालुका घेईल किंवा अर्धा जिल्हा घेईल, असं नाहीये। हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे। जर काही ठिकाणी ढगांची जी परिस्थिती अनुकूलता असते ती जर जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात झाले तर बऱ्यापैकी भागात एकाच जिल्ह्यात चांगला पाऊस पण होऊ शकतो, हे देखील गोष्ट लक्षात घ्यावी। तर बघा आता औसा लातूरच्या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण दिसतच आहे। यानंतर इकडे देगलूरच्या भागांमध्ये एक ढग निर्मित होत आहे, या ठिकाणी पावसाला पोषकता निर्माण होईल। या ठिकाणी देगलूरचे भाग असतील, या भागामध्ये मध्यम पाऊस राहू शकतो। तर नांदेड परभणीच्या भागात आता मोठं क्षेत्र पावसाचं तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हे वादळी क्षेत्र आहे, मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटामध्ये यामधून आपल्याला पाऊस दिसून येत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस असून विजांचं प्रमाण देखील यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे। हा पाऊस आता विजांसह सुरू झालेला आहे आणि याची तीव्रता आणखीन वाढण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला उत्तर साईड परतूर पैठणकडे पाऊस बघायला मिळेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर पाऊस नाही, पण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। अहिल्यादेवीनगर नाशिक जिल्हा तुरळक ठिकाणी रात्री पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल, जास्त अंदाज नाहीये। तुरळक ठिकाणी मालेगावच्या आसपासच्या भागात काही पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल। अकोला जळगावच्या भागात तुरळक ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आहे। तर अमरावती, यवतमाळ, नागपूरचे भाग असतील, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळच्या भागात स्थानिक वातावरणाचा अंदाज आपल्याला दिसत आहे। या माध्यमातूनच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये रात्रीसाठी चांगलं मध्यम स्वरूपाचं जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण राहील। बऱ्यापैकी भागात पाऊस होईल, काही भागात राहिला तर तो पुढच्या 2 दिवसांमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी राहिलेल्या भागात देखील पाऊस होऊ शकतो। पण असं नाहीये की हा पाऊस सर्वत्र होणार आहे, तुरळक ठिकाणी होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तर बघा आता येत्या काही तासात पावसाचा मोठा अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला जरी पाहायला मिळालं नाही तरी बऱ्यापैकी भागात पाऊस हा आज चांगली हजेरी लावणार आहे, त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी खुश होणार आहेत। अकलूज, सोलापूर, बार्शी पोषक वातावरण आहे, तर इकडे सातारा, कोल्हापूरच्या राहिलेल्या भागात आज रात्री बऱ्यापैकी पावसाचा जोर बघायला मिळेल। तर चला आणखीन पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची देखील माहिती आपण बघू। तर बघू शकता या ठिकाणी मोठा अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, तो म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील जो वाशिमचा भाग आहे, यवतमाळचा, या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज असून मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होऊ शकतं। यामध्ये वाशिम, आर्णीचा भाग आहे, पुसद, उमरखेडच्या भागात तुरळक ठिकाणी का होईना पाऊस चांगला राहू शकतो। मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होईल, पण पावसाला पोषक वातावरण आपल्याला असल्याचं या परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर जामखेड, अहिल्यादेवी नगरच्या आसपासच्या भागामध्ये, या एरियामध्ये पावसाला अनुकूल वातावरण राहण्याचा एक अंदाज आहे। या ठिकाणी अहिल्यानगर ते बीडच्या भागांमध्ये, जामखेड, केजच्या या आसपासच्या एरियांमध्ये आता ढगांची गर्दी आपल्याला वाटतानाच दिसत आहे। ढगे आता चांगले सक्रिय होऊ लागलेले आहेत। या ठिकाणी दोनचा भाग असेल, त्यानंतर इकडे लातूर पर्यंत एक ढगांचा आपल्याला पट्टा बघायला मिळत आहे आणि याच मध्ये एक पावसाला पोषक असणारी स्थिती निर्माण होऊन आपल्याला काही भागात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। हे ढग आपल्याला पावसाचेच बघायला मिळत आहेत, याची तीव्रता पुढच्या काही तासात वाढेल आणि याचं पावसामध्ये रूपांतर होईल, मात्र सार्वत्रिक नाही झालं तरी तुरळक भागात का होईना यामधून पाऊस पडण्याचा अंदाज आहे। आता या ढगांची वाटचाल आपल्याला सध्या जी आहे ती वेगाने दिसत नाहीये, म्हणजे एकदम संतगतीने स्पीड जास्त, म्हणजे वातावरणामध्ये हे जी सध्याचे ढग आहेत यांची स्पीड मान्सून आल्यानंतर जे ढग असतात त्या पद्धतीचे नसते, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस सुरू होतो त्याच ठिकाणी खूप वेळ पाऊस पडतो असं देखील आपल्याला दिसून येत आहे। तर बघा आता केस, परळी, अहमदपूरच्या भागात, लातूरच्या, धाराशिवच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आज रात्री तुरळक भागात सक्रिय होणार आहे। त्यानंतर इकडे मनमाड, अकोले, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, उत्तर, धुळे, नंदुरबार
या ठिकाणी पावसाला स्थानिक वातावरण निर्माण झालं तर अंदाज आहे, जास्त पावसाचा अंदाज नाही, तुरळक भागात पाऊस होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारचा अंदाज आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक अतिशय भयानक स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र भारताच्या पूर्वेकडील भागात आहे. ते क्षेत्र आता ज्या ठिकाणी धडकेल त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस होईल, पेरणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांची येऊ शकते. पण ते काय सध्या महाराष्ट्राच्या जवळ नाहीये, खूप लांब आहे. महाराष्ट्राकडे येईपर्यंत त्याची तीव्रता थोडीशी कमी होऊ शकते किंवा ते दुसरीकडे जाण्याचा मार्ग देखील त्याचा आपल्याला